नृसिंहवाडी येथे आंदोलन अंकुशचे जलसत्याग्रह आंदोलन। वारंवार येणाऱ्या महापुरावर शासनाने तोडगा काढावा, यावर्षीचा महापूर उतरावा, यासाठी अलमट्टीचा विसर्ग 5 लाख करावा आणि झालेले संपूर्ण नुकसान शासनाने द्यावे, या मागण्यांसाठी आज नृसिंहवाडी येथे आंदोलन अंकुशच्या वतीने जलसत्याग्रह आंदोलन करण्यात आले। यावेळी शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर व कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी या आंदोलनाच्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले। दुपारी 12 वाजता अनेक नागरिकांसह आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे आंदोलनस्थळी पोहोचले आणि सरकारच्या निषेधाच्या घोषणा देतच नृसिंहवाडी बस स्थानकासमोर पुराच्या पाण्यातच सत्याग्रह आंदोलनास सुरुवात केली। पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त यासाठी तैनात केला होता। दरम्यान शिरोळ तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी 100% नुकसान भरपाईचा अभिप्रायासह अहवाल पाठवू, तसेच पूर परिस्थितीमुळे स्थलांतरित केलेल्या नागरिक आणि जनावरांच्या चाऱ्याची शासनामार्फत सोय करू असं आश्वासन दिलं। तसेच पाटबंधारे अधिकाऱ्यांनी अलमट्टी धरणाचा विसर्ग 5 लाख करण्यासाठी आजच पत्राद्वारे विनंती करीत असल्याचे सांगितले। त्यानंतर आंदोलन स्थगित केले आहे। यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। केके न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।